आता पाहूया लोकसभेच्या महासंग्रामासंदर्भातल्या टॉप 9 बातम्या। रायगडमधून सुनील तटकरे उमेदवार, पत्रकार परिषदेत अजित पवारांची घोषणा। तर 28 तारखेला शिंदे फडणवीसांसोबत पत्रकार सर्व उमेदवार जाहीर करणार असल्याची माहिती। रायगड लोकसभा मतदारसंघातनं तिथले उमेदवार म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं सुनील तटकरेजी तिथं उमेदवारी महायुतीचे उमेदवार म्हणून त्या ठिकाणी लढवतील। बारामतीत तुमच्या मनातलीच नावं समोर येणार। सुनेत्रा पवार यांच्या उमेदवारीबाबत अजित पवारांचं सूचक वक्तव्य। जरा बारामतीचा सस्पेन्स ठेवतो ना, कारण तुम्ही सारखं काही पण आम्हाला पण मलाही ऐकायला बरं वाटतं। अरे वा, हे आता नाव आलं का, अरे वा आता हे नाव आलं का। त्याच्यामुळे तुम्ही काळजी करू नका, व्यवस्थितपणे व्यवस्थितपणे 28 तारखेला देतो। पण तुमच्या मनात जे नाव आहे तेच नाव तिथे येणार। अजितदादांनी लोकांना दुखावलंय, सुळेंनी काहीही काम केलं नाही। अँटी पवार मतदान जे आहे ते निर्णायक ठरणार आहे। शिवतारे यांची पवार विरोधी भूमिका कायम। सांगलीची जागा ठाकरे गट, तर भिवंडी लोकसभेची जागा शरद पवार गट लढणार। राऊतांची माहिती। सांगली, आई रिपीट, शिवसेना ही लड़ेगी। और भिवंडी के बारे में मुझे लगता है राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी का दावा जो है भिवंडी के ऊपर। सांगली आणि भिवंडी काँग्रेसची परंपरागत जागा, या जागांवर इतरांना दावा करता येणार नाही। नाना पटोलेंची प्रतिक्रिया। सांगली ही आमची परंपरागत जागा आहे, भिवंडी आमची परंपरागत जागा आहे आणि त्या जागेवर तुम्हाला दावा करता येणार नाही। आणि यावेळेस आमच्या जो उमेदवारी चांगली आणि या दोन्ही जागा काँग्रेस पक्ष महाविकास आघाडीच्या रूपाने जिंकेल। नाशिक लोकसभेसाठी भुजबळांच्या नावाची चाचपणी। शिंदे भाजपमधल्या तिढ्याऐवजी नाशिकची जागा राष्ट्रवादीला सुटण्याच्या चर्चा। मात्र भुजबळ कुटुंब कोणत्याही जागेसाठी आग्रही नाही। शिंदे गटा इतक्याच जागा राष्ट्रवादीला मिळाव्यात, भुजबळांची भूमिका। आम्हाला शक्यतो जे आहे शिंदे गटा एवढ्या आम्हाला पण जागा द्याव्यात। बाकी भुजबळ कुटुंबाबद्दल जे आहे कुठेही मी तुम्हाला कधीही सांगितलेलं नाही। मोठ्या नाराजी नाट्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीत शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आढळरावांचा अजित पवार गटात प्रवेश। शिरूर लोकसभा मतदारसंघातून आढळरावांना उमेदवारी। अमोल कोल्हे डायलॉगबाजी करण्यात एक्सपर्ट। अमोल कोल्हेंनी नथुराम गोडसेंची भूमिका केली। नथुरामांच्या भूमिकेवरून काँग्रेसवाले तुमचा प्रचार करतात का बघू, अजित पवारांचं अमोल कोल्हेंना थेट आव्हान। तो डायलॉगबाजी करण्यात वस्ताद आहे आणि एकीकडेच म्हणायचं मी छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका करतो, मी छत्रपती संभाजीराजांची भूमिका करतो। अहो 2022ला वाय आय किल्ड महात्मा गांधी, तुम्ही नथुराम गोडसेची भूमिका केली ना। उमेदवार आयात करावा लागला, हा शरद पवारांच्या विचारांचा विजय। अमोल कोल्हेंचा अजित पवारांना प्रत्युत्तर। सारख्या कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या एका सर्वसामान्य मध्यमवर्गीय शेतकरी कुटुंबातल्या मुलाच्या समोर उमेदवार देताना इतक्या महिन्यांच्या प्रतीक्षेनंतरही उमेदवार आयात करावा लागतोय। इथं मला वाटतं आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या विचाराचा हा खरोखर विजय आहे।